Friends, in parts of which topic we are going to learn conjunction. मित्रांनो, आपण या टॉपिक मध्ये आता कंजंक्शन हा प्रकार शिकणार आहोत. कंजंक्शन मीन्स व्हॉट? आपण मराठीमध्ये त्याला बोलत असतो संयोजन. दोन वेगवेगळी वाक्य किंवा दोन वेगवेगळे सेंटेन्स जॉइन करण्याचे काम कंजंक्शन हे करत असते. A conjunction is a word which join two different parts or two different sentences. म्हणजेच दोन वेगवेगळे शब्द किंवा दोन वेगवेगळे वाक्य जोडण्याचे काम हे कंजंक्शन करत असते. फ्रेंड्स, लेट अस लर्न इन डिटेल द कंजंक्शन म्हणजेच संयोजन. A conjunction is a word which joins two sentences together. मित्रांनो, दोन वेगवेगळी वाक्य ही कंजंक्शनने जोडली जातात आणि त्यामधून आपल्याला एक पूर्ण अर्थ दोन वेगवेगळ्या वाक्यामधून मिळत असतो. आता मित्रांनो, आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. द किंग वेंट अवे. राजा निघून गेला. द क्वीन फॉलोड हिम. राणीने राजाला फॉलो केले किंवा त्याला फॉलो केले. फ्रेंड्स, दिस टू डिफरंट सेंटेन्सेस आर गिवन देअर, बट दिस टू सेंटेन्सेस आर जॉइंड बाय using conjunction, and which conjunction is used here we will see. The king went away and the queen followed him. The king went away हे सेंटेन्स and हे कंजंक्शन वापरून पुढील वाक्य जॉइंट करण्यात आले आहे. जसे की the king went away and the queen followed him. Friends, in this way two different parts of the sentences or two different sentences are joined together by using the word, by using the conjunction and. Friends, let us see in detail. The word and is a conjunction because it joins two sentences. And हे एक conjunction आहे, हे एक संयोजन आहे, कारण की हे दोन वेगवेगळी वाक्य जॉइंट करतात. आता मित्रांनो, the king went away and the queen followed him या वाक्यामध्ये आपण बघू शकतो and हे काय आहे, तर हे एक संयोजन आहे. Here we use and to link two different sentences as given in the above example. आणि आपण येथे बघू शकतो तर and हा कंजंक्शन दोन वेगवेगळी वाक्य जॉइंट करण्यासाठी वापरलेला आहे. फ्रेंड्स, let us see the word conjunction means a joining together. The common conjunctions are and, but and or. मित्रांनो, कंजंक्शन म्हणजे काय, संयोजन म्हणजे काय, तर दोन वेगवेगळे वाक्य ज्या शब्दांनी जोडले जातात त्याला आपण बोलतो कंजंक्शन म्हणजेच संयोजन. आणि कोणती कंजंक्शन आहेत तर and म्हणजे आणि, but म्हणजे परंतु, and or म्हणजे किंवा. फ्रेंड्स, we will see the examples now. We buy fruit at the market. We buy vegetables at the market. आता फर्स्ट एक्झाम्पलचा अर्थ आहे वी बाय फ्रूट ॲट द मार्केट, म्हणजे आम्ही मार्केटमध्ये फळे विकत घेतली. त्यानंतर वी बाय व्हेजिटेबल्स ॲट द मार्केट, आम्ही मार्केटमध्ये भाजीपाला विकत घेतला. आता मित्रांनो, ही दोन वेगवेगळे वाक्य आपण कंजंक्शन वापरून कशी जॉईंट करावी किंवा जोडावी हे आता बघणार आहोत. वी बाय फ्रूट अँड व्हेजिटेबल्स ॲट द मार्केट. आता मित्रांनो, ही दोन वेगवेगळे वाक्य and हे कंजंक्शन वापरून आपण दोन वेगवेगळे वाक्य जॉइंट केलेली आहेत, जोडलेली आहेत. फ्रेंड्स, आता आपण पुढील सेंटेन्स बघणार आहोत. द हाऊस इज वॉर्म. द हाऊस इज कम्फर्टेबल. द हाऊस इज वॉर्म मीन्स घर हे खूप उबदार आहे. द हाऊस इज कम्फर्टेबल मीन्स घर हे खूप आरामदायी आहे. आता आपण कोणते कंजंक्शन वापरावे आणि त्याचा अर्थ काय बघूया. द हाऊस इज वॉर्म अँड कम्फर्टेबल. घर हे खूप उबदार आणि आरामदायक आहे. आणि अँड ह्या कंजंक्शनचा अर्थ हा आणि होत असतो. फ्रेंड्स, लेट अस सी मोर एक्झाम्पल्स. द वेदर इज कोल्ड. द वेदर इज विंडी. मित्रांनो, या वाक्यामध्ये द वेदर इज कोल्ड म्हणजे हवामान हे खूप थंड आहे, थंडगार आहे. द वेदर इज विंडी म्हणजे वातावरण हे खूप वादळाचे आहे. द वेदर इज कोल्ड अँड विंडी. आता या वाक्यामध्ये मित्रांनो आपण असं बोलतो की हवामान हे खूप थंड आणि वादळाचे आहे. देर आर सेव्हरल कार्स ऑन द स्ट्रीट.
देर आर सेव्हरल ट्रक्स ऑन दी स्ट्रीट. आता मित्रांनो, आपण पहिल्या वाक्यामध्ये बघू शकतो की रस्त्यावरती खूप साऱ्या कार्स आहेत, त्यानंतर रस्त्यावरती खूप साऱ्या ट्रक्स आहेत. ही दोन वेगवेगळी वाक्य कशी जॉईंट करावी हे आता आपण शिकणार आहोत. देर आर सेव्हरल कार्स अँड ट्रक्स ऑन दी स्ट्रीट. मित्रांनो, रस्त्यावरती खूप साऱ्या कार आहेत आणि खूप साऱ्या ट्रक्स आहेत. अशा प्रकारे फ्रेंड्स, आपण अँड हे कंजक्शन वापरून दोन वेगवेगळे वाक्य जोडत आहोत. नाउ लेट अस सी. वी यूज बट टू लिंक वर्ड्स दॅट आर डिफरंट अँड डू नॉट नॉर्मली गो टुगेदर. आता आपण बट हे केव्हा वापरतो, तर आपण दोन वेगवेगळ्या डिफरंट वाक्यासाठी, वेगवेगळ्या वाक्यांसाठी आपण बट हे कंजंक्शन वापरतो आणि ते दोन वेगवेगळी वाक्य हे नॉर्मली सेम नसतात, ते वेगवेगळे असतात. म्हणजेच त्यांचा अर्थ हा एकापेक्षा टोटली वेगळा असतो, ऑपोजिट असतो. अशा प्रकारे आपण या सेंटेन्समध्ये बट हे कंजंक्शन वापरतो. वी विल सी द सेंटेन्सेस. एक्झाम्पल्स. ही वर्क्स क्विकली. ही वर्क्स नेटली. ही वर्क्स क्विकली म्हणजे तो जलद गतीने काम करतो. ही वर्क्स नेटली म्हणजे तो खूप स्वच्छपणे किंवा खूप पद्धतशीरपणे काम करतो. अशा प्रकारे ही दोन वेगवेगळे सेंटेन्स आहेत. तर मित्रांनो, आपण आता बघूया ही सेंटेन्स कशी जॉईंट करावी. ही वर्क्स क्विकली बट नेटली. तो खूप जलद गतीने काम करतो, परंतु खूप स्वच्छपणे किंवा खूप पद्धतशीरपणे काम करतो. अशा प्रकारे स्टुडंट्स, आपण कॉमन जो पार्ट आहे ही वर्क्स हा कॉमन पार्ट सेंटेन्सचा कमी करून किंवा काढून आपण त्याऐवजी फक्त एकाच वेळेस ही वर्क्स वापरून दोन ॲडवर्ब्स घेऊ शकतो आणि त्यामध्ये आपण कंजंक्शन हे वापरू शकतो. जसे की क्विकली हे देखील ॲडवर्ब आहे, जे आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये शिकलो आहोत, आणि नेटली हे देखील ॲडवर्ब आहे. द टीचर इज फर्म. शिक्षक हे त्यांच्या डिसिजनवरती किंवा निर्णयावरती ठाम आहेत, किंवा टीचर हे ठाम आहेत, असा या सेंटेन्सचा आपण अर्थ घेऊ शकतो. द टीचर इज सॉफ्ट विथ द चिल्ड्रन. शिक्षक हे विद्यार्थ्यांसोबत खूप सौम्य आहेत. द टीचर इज फर्म बट सॉफ्ट विथ द चिल्ड्रन. शिक्षक हे खूप ठाम आहेत, परंतु विद्यार्थ्यांसोबत खूप ते सौम्यपणे वागतात किंवा सौम्य आहेत. इन दिस वे फ्रेंड्स, वी हॅव जॉईंड बट कंजंक्शन अँड we have joined two different parts of the sentences and we have framed one complete sentence. Now we will say the musicians are young. The musicians are very talented. संगीतकार हे खूप तरुण आहेत आणि संगीतकार हे खूप हुशार आहेत. आता हे दोन वाक्य कशी जॉईन करावे. The musicians are young but very talented. आता मित्रांनो, आपण पुढील सेंटेन्स बघणार आहोत. द वेदर इज सनी. हवामान हे खूप तेजस्वी आहे. द वेदर इज कोल्ड. हवामान हे खूप थंड आहे. आता आपण मित्रांनो ही दोन वेगवेगळी वाक्ये जॉईन करून कंजंक्शन वापरून कशी जॉईन करावे हे आता शिकूया. द वेदर इज सनी बट कोल्ड. हवामान हे प्रकाशित आहे परंतु थंडगार आहे. इन दिस वे फ्रेंड्स, वी आर यूजिंग बट conjunction in the sentence and we are connecting two different parts of the sentence. Some are big animals, they are gentle animals. Some are big animals म्हणजे काही प्राणी हे मोठे आहेत. They are gentle animals म्हणजे ते खूप गरीब किंवा सौम्य प्राणी आहेत. अशा प्रकारे आपण मराठीमध्ये त्याचा अर्थ घेऊ शकतो. फ्रेंड्स, we can join two different sentences by using conjunction. आता मित्रांनो, आपण बट हे कंजंक्शन, बट म्हणजे काय तर परंतु, बट हे कंजंक्शन वापरून आपण दोन वेगवेगळे वाक्य आता जॉईंट करणार आहोत. सम ॲनिमल्स आर बिग बट जेंटल. काही प्राणी हे मोठे परंतु सौम्य किंवा गरीब आहेत. इन दिस वे फ्रेंड्स, वी कॅन कंप्लीट द सेंटेन्स. वी कॅन जॉईन टू डिफरंट पार्ट्स ऑफ द सेंटेन्सेस. नाउ वी यूज ऑर टू टॉक अबाउट चॉईसेस. आपल्याला जेव्हा दोन वेगवेगळे चॉईसेस असतात किंवा एकापेक्षा जास्त चॉईसेस असतात त्यावेळेस आपण कोणते कंजंक्शन यूज करतो तर ऑर म्हणजे किंवा. आता ते कसे यूज करावे आपण शिकणार आहोत. यू कॅन हॅव लेमन ज्यूस. यू कॅन हॅव लेमन टी. तुम्ही लेमन ज्यूस घेऊ शकता किंवा तुम्ही लेमन टी घेऊ शकता.
अशा प्रकारे यू कॅन हॅव लेमन ज्यूस ऑर लेमन टी, तुम्ही लेमन ज्यूस किंवा लेमन टी घेऊ शकता. इन दिस वे फ्रेंड्स वी आर using or conjunction and we are completing the sentence. Now friends, let us see next sentence. Would you like pasta? Would you like rice? तुम्हाला पास्ता आवडतो का? तुम्हाला राईस आवडतो का? Would you like pasta or rice? तुम्हाला पास्ता किंवा राईस आवडतो? अशा प्रकारे आपण या सेंटेन्सच्या माध्यमातून समोरच्याला क्वेश्चन विचारत आहोत. Who is cooking the dinner? मम और डॅड, जेवण कोण बनवत आहे, आई की वडील? इन दिस वे. सो फ्रेंड्स वी आर युजिंग ऑर कंजंक्शन. ऑर म्हणजे काय तर किंवा. आपण किंवा हे कंजंक्शन वापरून वाक्य दोन वेगवेगळे वाक्य किंवा दोन वेगवेगळे वर्ड जोडत आहोत. आता आपण एक्झाम्पल्स बघूया. डज द सॉस टेस्ट स्वीट? डज द सॉस टेस्ट सोअर? म्हणजे पहिल्या वाक्याचा अर्थ हा डज द सॉस टेस्ट स्वीट, सॉस हे गोड आहे का? त्यानंतर डज द सॉस टेस्ट सोअर म्हणजे सॉस हे आंबट आहे का, असा या दोन्ही वाक्यांचा अर्थ होत असतो. आता मित्रांनो, आपण ही दोन सेंटेन्स एकत्र करून कंजंक्शन वापरून एकाच वाक्यामध्ये घेणार आहोत. डज द सॉस टेस्ट स्वीट ऑर सोअर? सॉस हे गोड किंवा आंबट आहे का? अशा प्रकारे मित्रांनो आपण ऑर हे कंजंक्शन वाक्यामध्ये वापरत असतो आणि ऑरचा अर्थ हा किंवा असा होत असतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट एक्झाम्पल. इज युअर सिस्टर यंगर दॅन यू? इज युअर सिस्टर एल्डर दॅन यू? आता पहिल्या वाक्याचा अर्थ मित्रांनो, इज युअर सिस्टर यंगर दॅन यू म्हणजे तुझी बहीण ही तुझ्यापेक्षा तरुण आहे का? आणि दुसऱ्या वाक्याचा अर्थ इज युअर सिस्टर एल्डर दॅन यू, तुझी बहीण ही तुझ्यापेक्षा मोठी आहे का? अशा प्रकारे आपण या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ घेऊ शकतो. नाउ फ्रेंड्स, वी विल कंबाईन दिस टू सेंटेन्सेस बाय ॲडिंग कंजंक्शन ऑर. इज युअर सिस्टर यंगर ऑर एल्डर दॅन यू? तुझी बहीण ही तुझ्यापेक्षा मोठी आहे की छोटी आहे? अशा प्रकारे आपण समोरच्याला क्वेश्चन विचारू शकतो आणि आपण ऑर हे कंजंक्शन वापरतो. नाउ लेट अस सी फ्रेंड्स, we also use or instead of and with not and other negative words. मित्रांनो, आपण or हे कंजंक्शन andच्या ऐवजी वापरतो आणि or हे कंजंक्शन आपण not सोबत वाक्यामध्ये वापरत असतो. Now we will see some examples. She does not like cola. She does not like Pepsi. तिला कोला आवडत नाही, तिला पेप्सी आवडत नाही. शी डज नॉट लाईक कोला और पेप्सी, तिला कोला किंवा पेप्सी आवडत नाही. इन दिस वे फ्रेंड्स वी आर युजिंग ऑर कंजंक्शन अँड वी आर युजिंग नॉट इन दिस सेंटेन्स विच इज गिविंग अस निगेटिव्ह मीनिंग. नाउ वी विल सी नेक्स्ट एक्झाम्पल. आय डिड नॉट सी एनिथिंग स्ट्रेंज. मी काही अपरिचित बघितलेलं नाही. आय डिड नॉट हेअर एनिथिंग स्ट्रेंज. मी काही अनोळखी किंवा अपरिचित ऐकलेलं नाही. अशा प्रकारे मित्रांनो, आता आपण ही दोन वेगवेगळी वाक्य एकाच सेंटेन्समध्ये घेणार आहोत आणि आपण त्या सेंटेन्समध्ये ऑर हे कंजंक्शन वापरणार आहोत. आय डिड नॉट सी ऑर हिअर एनिथिंग स्ट्रेंज. मी काही अपरिचित बघितलेलं नाही किंवा ऐकलेलं नाही. अशा प्रकारे मित्रांनो आपण वाक्यामध्ये ऑर हे कंजंक्शन वापरून सेंटेन्स दोन वेगळी वाक्य जॉईंट करू शकतो. नाउ लेट अस सी फ्रेंड्स, ही कॅन नॉट सिंग. तो गाणे गाऊ शकत नाही. ही कॅन नॉट डान्स. तो नाचू शकत नाही. ही कॅन नॉट सिंग ऑर डान्स. तो गाऊ शकत नाही त्याचप्रमाणे नाचू शकत नाही. म्हणजेच तो गाऊ आणि नाचू शकत नाही. अशा प्रकारे आपण वाक्य ही बनवू शकतो. आय हॅव नेवर बीन टू युरोप. मी युरोपला कधी गेलेलो नव्हतो. आय हॅव नेवर बीन टू अमेरिका. मी अमेरिकेला केव्हा गेलेलो नव्हतो. आय हॅव नेवर बीन टू युरोप ऑर अमेरिका. मी युरोप किंवा अमेरिकेला गेलेलो नव्हतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी कंजंक्शन दॅट जॉईन सेंटेन्सेस. कंजंक्शन वापरून कशा प्रकारे जॉईन केले जातात आपण आता शिकूया. कंजंक्शन आर ऑल्सो यूज्ड टू जॉईन टू सेंटेन्सेस टुगेदर टू मेक वन सेंटेन्स बाय यूजिंग अँड, बट अँड ऑर. आता दोन वेगवेगळे वाक्य ही कशी जोडली जातात ते ही अँड, बट
आणि ऑर हे कंजंक्शन यूज करून. फ्रेंड्स, अँड म्हणजे काय मराठीत आपण बघितलंच आहे, पुन्हा रिवाइज करूया. अँड म्हणजे आणि, बट म्हणजे परंतु, ऑर म्हणजे किंवा. आता आपण एक्झाम्पल्स बघूया. मम इज वर्किंग इन द गार्डन. आई ही बगीच्यामध्ये काम करत आहे. डॅड इज बिझी इन द किचन. वडील हे किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकघरात बिझी आहेत. नाव फ्रेंड्स, वी विल frame one sentence. We will join these two sentences together by adding one conjunction. Mom is working in the garden and dad is busy in the kitchen. आई गार्डन मध्ये काम करत आहे आणि वडील हे किचन मध्ये बिझी आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण या वाक्यामध्ये and हे कंजंक्शन वापरत आहोत. Now let us see friends. सुरेश is playing football. संजय is reading a book. सुरेश हा फुटबॉल खेळत आहे आणि संजय हा पुस्तक वाचत आहे. सुरेश इज प्लेइंग फुटबॉल अँड संजय इज रीडिंग अ बुक. सुरेश हा फुटबॉल खेळत आहे आणि संजय हा पुस्तक वाचत आहे. अशा प्रकारे आपण या सेंटेन्सचं मराठीमध्ये भाषांतर करू शकतो. नाव लेट अस सी फ्रेंड्स. मीरा फोन्ड हर फ्रेंड अनिता. मीराने तिच्या मैत्रिणीला अनिताला कॉल केला. शी वॉज नॉट ॲट होम. किंवा ती घरी नव्हती. मीरा फोन्ड हर फ्रेंड अनिता बट शी वॉज नॉट ॲट होम. मीराने तिच्या मैत्रिणीला अनिताला कॉल केला परंतु ती घरी नव्हती. अशा प्रकारे मित्रांनो आपण या वाक्यामध्ये बट हे कंजंक्शन वापरत आहोत जे की दाखवते परंतु. वुड यू लाईक टू गो टू द सिनेमा. तुम्हाला सिनेमा बघायला जायला आवडेल का. वुड यू लाईक टू गो टू द व्हिक्टोरिया गार्डन. तुम्हाला व्हिक्टोरिया गार्डनला जायला आवडेल का. अशा प्रकारे वुड यू लाईक टू गो टू द सिनेमा ऑर द व्हिक्टोरिया गार्डन. तुम्हाला सिनेमा बघायला जायला आवडेल की व्हिक्टोरिया गार्डनला व्हिजिट द्यायला आवडेल. हरी अप. यू विल बी लेट फॉर स्कूल. हरी अप म्हणजे घाई करा, तुम्ही स्कूलसाठी लेट व्हाल किंवा तुम्हाला स्कूलला जायला उशीर होईल. हरी अप और यू विल बी लेट फॉर स्कूल. लवकर करा, घाई करा, नाहीतर तुम्हाला स्कूलला जायला उशीर होईल. अशा प्रकारे और हे किंवा हा अर्थ देत आहे. फ्रेंड्स, लेट अस लर्न कंजंक्शन ऑफ रिझन बिकॉज, जे की कारण दाखवते. आता बिकॉज म्हणजे काय, कारण. एखादी गोष्ट घडली त्याच्या मागचे कारण काय होते हे आता आपण या वाक्याच्या आधारे शिकणार आहोत. आय सॅट डाऊन, आय वॉज फीलिंग टायर्ड. मी खाली बसलो, मी थकलेलो होतो. आता मित्रांनो ही दोन वाक्य आपण जॉईंट करणार आहोत बिकॉज हे कंजंक्शन वापरून. आय सॅट डाऊन बिकॉज आय वॉज फीलिंग टायर्ड. मी खाली बसलो कारण मला थकवा आलेला होता. अशा प्रकारे. नाउ फ्रेंड्स, वी विल सी नेक्स्ट एक्झाम्पल. वी अराइव्ड लेट. वी मिस्ड द बिगिनिंग पार्ट ऑफ द फिल्म. आम्ही उशिरा पोहोचलो, आम्ही सुरुवातीचा फिल्मचा पार्ट मिस केला म्हणजे आम्हाला बघायला नाही मिळाला. फ्रेंड्स, वी विल जॉईन दिस टू सेंटेन्सेस बाय यूजिंग बिकॉज कंजंक्शन. वी मिस्ड द बिगिनिंग पार्ट ऑफ द फिल्म बिकॉज वी अराइव्ड लेट. आम्हाला सुरुवातीचा फिल्मचा पार्ट बघायला नाही मिळाला कारण आम्ही उशिरा पोहोचलो होतो. इन दिस वे फ्रेंड्स, नाउ लेट अस सी हाउ टू यूज कंजंक्शन सिन्स. आय चोज एन ॲपल. मी ॲपल सिलेक्ट केला. इट वॉज ओनली फ्रूट इन द बाउल. आणि वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये फक्त तोच एक फ्रूट होता किंवा तेच एक फ्रूट होते. आय चूज एन ॲपल सिन्स इट वॉज द ओनली फ्रूट इन द बाउल. मी ॲपल सिलेक्ट केला कारण वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये फक्त तेच फ्रूट होते. यू हॅव फिनिश्ड युअर होमवर्क. तू तुझा होमवर्क गृहपाठ कंप्लीट केला आहे, पूर्ण केला आहे. यू कॅन हेल्प मी टू मेक द डिनर. तू मला डिनर तयार करण्यासाठी मदत करू शकतो किंवा मदत करू शकते. सिन्स यू हॅव फिनिश्ड युअर होमवर्क यू कॅन हेल्प मी टू मेक द डिनर. जसे की ज्या अर्थी तू तुझा गृहपाठ पूर्ण केला आहे, तू मला डिनर बनवण्यामध्ये मदत करू शकतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस लर्न कंजंक्शन ऑफ रिझन और अँड ॲज. आता मित्रांनो आपण कंजंक्शन और
आणि ॲज कसे वापरावे हे आता शिकणार आहोत. एक्झाम्पल, हरी अप, घाई कर किंवा घाई करा. यू विल बी लेट फॉर स्कूल, तुला स्कूलला जाण्यासाठी उशीर होईल. हरी अप और यू विल बी लेट फॉर स्कूल. घाई कर नाहीतर तुला स्कूलला जाण्यासाठी उशीर होईल. आता या वाक्यामध्ये ऑरचा अर्थ हा नाहीतर किंवा असा होतो. नाउ लेट अस सी फ्रेंड्स नेक्स्ट सेंटेन्स. मम स्विच्ड ऑफ द टीव्ही, आईने टीव्ही बंद केला. इट वॉज पास्ट माय बेड टाईम, माझा झोपण्याचा वेळ निघून गेलेला होता. मम स्विच्ड ऑफ द टीव्ही ॲज इट वॉज पास्ट माय बेड टाईम. आईने टीव्ही बंद केला जसे माझा झोपण्याचा वेळ निघून गेला होता. अशा प्रकारे मित्रांनो आपण ॲज आणि ऑर हे कंजंक्शन वाक्यामध्ये वापरत असतो. नाउ लेट अस सी फ्रेंड्स. यू आर माय बेस्ट फ्रेंड, आय विल लेंड यू माय न्यू बाईक. तू माझा क्लोज मित्र आहे किंवा माझा आवडता मित्र आहे. आय विल लेंड यू माय न्यू बाईक, आणि मी तुला माझी बाईक ही वापरण्यासाठी देईल. ॲज यू आर माय बेस्ट फ्रेंड आय विल लेंड यू माय न्यू बाईक. जसे तू माझा एक क्लोज फ्रेंड आहे, माझा बेस्ट फ्रेंड आहे, मी तुला माझी गाडी वापरण्यासाठी देईल. अँड वी आर युजिंग कंजंक्शन ॲज इन द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. टेक ॲन अम्ब्रेला, छत्री घे. इट रेन्स, इट रेन्स म्हणजे पाऊस होतो. टेक ॲन अम्ब्रेला इन केस इट रेन्स, छत्री घे जर पाऊस झाला तर. फ्रेंड्स, नाउ वी विल लर्न इन केस कंजंक्शन. मित्रांनो आता आपण इन केस हे कंजंक्शन शिकणार आहोत. यू फॉरगेट द नंबर, तू नंबर विसरला. आय हॅव रिटन इट ऑन दिस पीस ऑफ पेपर, मी नंबर हा कागदाच्या तुकड्यावरती लिहिलेला आहे. इन केस यू फॉरगेट द नंबर आय हॅव रिटन इट ऑन दिस पीस ऑफ पेपर. जर तू नंबर विसरला तर मी नंबर कागदाच्या तुकड्यावरती लिहिलेला आहे. तू नंबर विसरायला नको म्हणून मी नंबर कागदाच्या तुकड्यावरती लिहिलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण वाक्याचे अर्थ हे घेऊ शकतो. आपण या सेंटेन्समध्ये इन केस हे कंजंक्शन वापरलेले आहे. इन दिस वे फ्रेंड्स वी हॅव लर्न टुडेज टॉपिक कंजंक्शन. अशा प्रकारे मित्रांनो आपण कंजंक्शन म्हणजे काय, संयोजन म्हणजे काय हे शिकलो आहोत. आणि कंजंक्शनचा वापर हा खूप विस्तृत आहे, खूप व्यापक आहे. आपल्याला खूप सारी कंजंक्शन वाक्यामध्ये वापरता येतात आणि दोन वेगवेगळी वाक्य, दोन वेगवेगळे सेंटेन्स, दोन वेगवेगळे वर्ड्स आपल्याला कंजंक्शन वापरून जॉईंट करता येतात. फ्रेंड्स, मी अपेक्षा करतो की तुम्हाला कंजंक्शन हा टॉपिक चांगल्या प्रकारे समजला असेल. थँक्यू फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे. थँक्यू. डिअर स्टुडंट्स, नाउ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.